नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कुणबी समाजाबद्दल वंजारी जातीच्या अधिवेशनात आरक्षणाबाबत अपमानास्पद टीका। कुणबी समाज आक्रमक। कुठल्याही समाजाबद्दल वक्तव्य करताना भान ठेवावं, केलेल्या वक्तव्याबाबत तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी। माधव कांबळे। दिनांक 27 जुलै 2025 रोजी वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन व विचारमंथन ठाणे येथे संपन्न झाले। या अधिवेशनामध्ये सुशीलाताई मोराळे यांनी कुणबी समाजाबद्दल अपशब्द वापरत समस्त कुणबी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत। त्यामुळे कुणबी समाज आता आक्रमक होताना दिसून येत आहे। सुशीलाताईंचा या वक्तव्याचा ओबीसी जनमोर्चाचे राज्य संयोजक तथा कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सहसचिव माधव कांबळे यांनी निषेध व्यक्त करत चांगलाच समाचार घेतला। कष्टकरी आणि शांतिप्रिय असलेला हा कुणबी समाज आणि या समाजातील अनेक कष्ट, अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर IAS, IPS सारखे उच्च अधिकारी झाले आहेत। मंडळ आयोग ते कालेलकर आयोगापासून कुणबी समाज ओबीसी मध्ये आहे। त्यामुळे कुणबी समाजाविरुद्ध वक्तव्य करताना आपण भान ठेवावे, अशी टीका आम्ही कदापि सहन करणार नाही। आपण केलेल्या वक्तव्याचा आपण माफी मागावी, अशी मागणी माधव कांबळे यांनी केली आहे। सुशीलाताई मोराळे यांच्यामुळे कुणबी समाजात याबाबत तीव्र भावना निर्माण झाल्या असून या प्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, मुंबई। नमस्कार। जय ओबीसी आणि जय कुणबी। नुकतंच ठाण्यामध्ये वंजारी समाजाचं त्यांच्या जातीचं अधिवेशन पार पडलं आणि अधिवेशनामध्ये स्टेजवरून भाषण करताना ओबीसींच्या ज्या कार्यकर्त्या आहेत सुशीलाताई मोराळे यांनी नुकतंच एक वादग्रस्त आव्हान केलंय आणि ते सुद्धा कुणबी समाजाच्या संदर्भात आहे। कुणबी समाजा मुळात ओबीसींच्या याच्यामध्ये आहे, आरक्षणामध्ये, आणि तो पूर्वीपासून आहे। मोराळेताईंना आता कुठे भास झालाय की त्याने असं आव्हान केलंय की वंजारी समाजासारखी तुमची मुलं अभ्यास करू दे आणि IAS ऑफिसर होऊ दे, अधिकारी होऊ दे। मोराळेताईंना सांगायचं आहे की असे शेकडो IAS अधिकारी ऑफिसर कुणबी समाजामध्ये गेल्या 72 वर्षापासून कार्यरत आहेत। नुकतीच आमची भगिनी तळ कोकणातली लांजा तालुक्यातील सृष्टी कुळे ही मानकूर सारख्या ठिकाणी चाळीमध्ये अभ्यास करून ते आता 831व्या रँकमध्ये आता IAS ऑफिसर झालेले आहे। तुमचं असं म्हणणं आहे की कुणबी समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे किंवा ते अधिकारी होऊ शकत नाही। दुसरं तुमचं म्हणणं आहे की कुणबी समाज घुसखोरी करून आरक्षणामध्ये आलाय। मोराळेताईंना सांगतो आम्ही की मंडळ आयोगापासून नाही तर कालेलकर आयोगापासून आधीपासूनच जेव्हा ओबीसींच्या आरक्षणाची जेव्हा तरतूद करण्यात आली तिथपासून कुणबी समाज हा ओबीसींच्या आरक्षणात। आणि मोराळेताई, तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जे वक्तव्य केले ते निषेधार्थ वक्तव्य आहे। तुम्ही स्वतःला एवढ्या अभ्यासक समजता, एवढ्या तुम्ही कार्यकर्ते समजता ओबीसींच्या, आणि तुम्ही जे वक्तव्य केले हे तुमचं अज्ञान आहे। तुम्ही तिथे म्हणाला असतात की प्रगत मराठा समाज किंवा प्रगत मराठा समाज कुणबी म्हणून येतोय तर आम्ही मान्य करू शकलो असतो, परंतु तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही कुणबी समाजाला अपमानित केलेलं आहे। दुसरं म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही ज्या समाजातून आता वंजारी जातीतून त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांची मेहरबानी आहे की त्यांनी वेगळं तुम्ही आरक्षण 2% घेतलेलं आहे ओबीसी मधून। NT3 म्हणजे NTD नावाचं तुम्ही आरक्षण घेतलंय आणि तुमच्या समाज जर बघितला तर भटक्या विमुक्तापेक्षा कितीतरी पटीने प्रगत आहे। आणि अशा वेळेला तुम्ही 2% आरक्षणाचा लाभ घेताय, आरक्षण खाताय। याचा अर्थ की तुमच्या एका जातीसाठी 2% आरक्षण ओबीसीतून दिले। 450 जाती आहेत आणि त्या गरीब जे भटके विमुक्त, खरे भटके विमुक्त आहेत, मायक्रो ओबीसी आहेत, त्यांच्यावरती अन्याय आहे। म्हणून मोराळेताई, तुम्ही फक्त तुमच्या आरक्षणात, स्वतःच्या आरक्षणाबद्दल तुम्ही अभ्यास करा आणि कुणबी समाजाबद्दल जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे। खूप चुकीचं वक्तव्य केलंय। कुणबी समाजा शिक्षणामध्ये तुमच्यापेक्षाही खूप प्रचंड पटीने पुढे आहे आणि तो कष्टकरी शेतकरी आहे आणि तो मेहनतीने कमवतो, मेहनतीने खातो। तो कधीच अशी लबाडगिरी करणार नाही आणि जे आरक्षणाचे लाभ घेतात ते सुद्धा अगदी कष्टातून अगदी जीवन जगतात। वंजारी जातीला जे 2% आरक्षण आहे ते आरक्षण पहिलं सोडा आणि नंतर कुणबी समाजाबद्दल बोला, असं मी तुम्हाला आवाहन करतो। जय कुणबी, जय संविधान, जय भारत।